पुन्हा आंदोलनामध्ये आलात तर खिशामध्ये ड्रग्सची पुडी टाकून आयुष्य बर्बाद करेल अशी धमकी खुद्द मुंबई पोलिसातला एक व्यक्ती देतोय। नीट विरोधात मुंबईमध्ये तरुणांनी आंदोलन केलं आणि त्यावेळी आंदोलकांना ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना धमकावण्यात आलं। पाहूयात त्यावरचा एक रिपोर्ट। मुंबई पोलिसांमधला एक विद्रूप चेहरा समोर आल्यानं साऱ्यांनाच धक्का बसलाय। नीट पेपर फुटी विरोधात मुंबईत काही विद्यार्थी आंदोलन करत होते। त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवलं गेलं आणि जर तुम्ही पुन्हा आंदोलनासाठी बाहेर पडलात तर तुमच्या खिशात 50 ग्रॅमची पावडर टाकून देईन, तुमचं सारं आयुष्य बर्बाद करून टाकेन, अशा प्रकारे खुद्द खाकी चढवलेला मुंबईचा पोलीसच विद्यार्थ्यांना धमकावतोय। ताब्यात घेतलेल्यांपैकी एका विद्यार्थ्यानं मोठ्या चतुराईनं हा व्हिडिओ शूट केला। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं हाँ, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय। मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरना देखील पाठवलेला आहे। एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का। म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेला आहे आणि चौकशी चालली आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या पोलीस दलाच्या कारभारावर शंका उपस्थित होत आहे। राज ठाकरेंसह विरोधकांनी यावर गृहमंत्री फडणवीसांना सवाल केलेत। पोलीस हे जे चुकीची कारवाई करतात आहे, घरून उचलून आणलं, रेल्वे स्टेशन उचलून आणलं, संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत डिटेन ठेवणं, हे पोलिसांचं वागणं आहे, बरं नाही। महाराष्ट्राचा गृह विभाग पांडू हवालदार चालवत आहे आणि त्यामुळे अशा घटना घडतात आहे, हे देखील एक कडू सत्य आहे। आज सकाळची जी घटना आहे की 50-50 ग्रॅम मी तुमच्या खिशात ड्रग्स टाकेल, याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे की पोलीस विभागाच्या माध्यमातून रॅकेट जे आहे, ड्रग्सचं रॅकेट हे सुरू आहे आणि कांडला बंदरावरून पोलिसांना, मुंबई पोलिसांना ड्रग्ज देतात आणि ते त्याचं डिस्ट्रीब्युशन चेन चालवतात, असा जो एक संशय निर्माण झाला आहे, त्याची तातडीनं हायकोर्टाच्या माध्यमातून कुठेतरी चौकशी झाली पाहिजे। सध्या परीक्षा व्यवस्थितपणे घ्या हे सांगण्यासाठी देशातल्या तरुणांना काय काय करावं लागतंय त्याची ही 2 दृश्य आहेत। वारंवार पेपर फुटी विरोधात आवाज उठवला तर काही लोकांकडून देशद्रोहाचा टॅग लावला जातोय। पेपर फुटीनं करिअर धोक्यात आलं म्हणून विद्यार्थी आंदोलन करतायत आणि त्याच आंदोलनामुळे पोलीस त्यांच्या खिशात ड्रग्ज टाकून आयुष्य बर्बाद करण्याची धमकी देऊ लागलेत। अशाच काही घटनांमुळे मागच्या काही काळात पोलिसांवरही हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। दिल्लीतल्या आंदोलनात सुद्धा अनेकांनी पोलिसांवर हात उचलले। जर काही पोलीसच अशा प्रकारे स्वतःच्या खात्याची अब्रू विकत असतील तर त्याचा भुर्दंड अख्ख्या दलाला भरावा लागतोय। 2 वर्षांपूर्वी याच मुंबईमध्ये एका व्यक्तीला ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात पोलीस कसं अडकवतात त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांचं बिंग फुटलं। एका व्यक्तीच्या तपासणीच्या बहाण्यानं स्वतः पोलीसच त्याच्या खिशात ड्रग्सची पुडी ठेवतात आणि त्या व्यक्तीला अटक होते। सुदैवानं त्या खोलीतलं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर 4 पोलीस निलंबित होतात। त्याच प्रकारे धमकी आता एका पोलिसानं विद्यार्थ्यांना दिली आहे। मात्र मुंबई पोलिसांकडे प्लांट करण्यासाठी ड्रग्ज येतात कुठून? ड्रग्ज देखील आता ब्लॅकमेलिंग आणि दमदाटीचं दुसरं साधन बनलंय का? शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात हीच मोडस ऑपरेंडी होती का? मुंबई पोलीसच खोटे पुरावे रचून लोकांना अडकवतायत का? हे स्वतः पोलीस करतायत की त्यांना आदेश दिले जात आहेत? ड्रग्ज माफियांसह त्यांचे अड्डे माहीत असून सुद्धा पोलीस मेहरबान आहेत का? खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य बर्बाद करण्याची धमकी देणं हा मोठा गंभीर गुन्हा आहे
आणि त्या गुन्ह्यासाठी गृह खात्यानं फक्त बदली करणं पुरेसं आहे का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.